ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, त्याचप्रमाणे शिर्डीमधील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि साईभक्त, स्वर्गीय मनोज कुमार हे निस्सीम साईभक्त होते। ते ज्येष्ठ सिने कलाकार होते, दिग्दर्शक होते आणि निस्सीम साईभक्त होते। 1977 साली शिर्डी के साईबाबा हा जो पिक्चर आला, त्यामधून जे बाबांच्या कार्याचा प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि बाबांचं कार्य जे हे देशभरात तर पोहोचलं, पण देशाच्या बाहेर विदेशातसुद्धा पसरलं। शिर्डीमध्ये आजूबाजूला जी डेव्हलपमेंट झाली, त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा स्वर्गीय मनोज कुमार यांचा जो पिक्चर आला शिर्डी के साईबाबा, याचा मोठा हातभार होता। मनोज कुमार यांनी बाबांच्या जीवनावर पिक्चर तर केला, परंतु ते निस्सीम देशभक्तसुद्धा होते। त्यांचे जे वेगवेगळे पिक्चर आले, पूर्व और पश्चिम, रोटी कपडा और मकान, शहीद, उपकार, हे जे देशभक्तीपर जे पिक्चर आले, त्यामुळे सुद्धा देशातील स्वातंत्र्यानंतरची जी पिढी जी होती, या पिढीमध्ये देशाच्या प्रति भावना जी आहे, देशभक्ती जागृत करण्याचं काम सुद्धा जे आहे ते मनोज कुमार यांनी केलं। कारण मला आठवतं, आम्ही कॉलेजला असताना रोटी कपडा और मकान हा पिक्चर आलेला होता आणि हा पिक्चर आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला होता। तर तो पिक्चर पाहताना सुद्धा जे मनामध्ये एक संचार जो आहे, देशभक्तीचा संचार जो आहे, तो मनामध्ये संचारायचा। तर देशातल्या पिढीमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं काम सुद्धा मनोज कुमार यांनी केलं। त्यांचं जे कार्य जे आहे, मागच्या वर्षामध्ये मी मुंबईला जाताना 2-3 वेळेस जे आहे त्यांच्या मुलाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा एक प्रयत्न केला। म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे, कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना भेटता आलं नाही। ही एक मनामध्ये खंत जी आहे ती कायमच राहील। मनोज कुमार हे कायम शिर्डीला यायचे। शिर्डीच्या लोकांना जे आहे ते मनोज कुमार जे आपलेच आहेत, आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे, अशी भावना त्यांच्यामध्ये नेहमीच होती। 2000 साली आपण त्यांना बोलवलं आणि मोठा त्यांचा सन्मान केला। आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे एक अभिमानाची भावना ठेवून आपण शिर्डीमध्ये त्यांची मोठी मिरवणूक काढली। एक चांगला कुटुंबातील सदस्य, म्हणजे आपल्या शिर्डीमधील कुटुंबातील सदस्यच आहे, परंतु साईभक्तांमधील सुद्धा एक सदस्य जो आहे ते आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी घर केलं आणि त्यांच्या जाण्यामुळे जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे दुःख आहे। श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली वाहतो। त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर, सर्व साईभक्तावर जे दुःख सावरलेले आहे, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर, त्याचप्रमाणे साईबाबा या कुटुंबियांना देऊ, असे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। ओम साईराम। दृष्टादृष्ट विजये होमावे, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसारो। येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला। ओम शांती शांती शांती।